कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दाभोळ दापोली मार्गावरील निगडे फाटा येथे आज शनिवारी 17 मे सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान डंपरचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या एसटी बसला जागा देत असताना डंपर थेट कमानीला धडकला. या धडकेमध्ये कमान ही पूर्णपणे कोसळली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डंपर चालक निखिल रवी चव्हाण हे निगडे वळगाव मार्गे जात होते. याच वेळी एसटी चालक भास्कर शामराव दर्शनी हे आपल्या ताब्यातील दापोली वळगाव मार्गे जाणारी एसटी घेऊन येत होते. निगडे फाटा येथील कमानीजवळ दोन्ही वाहनं समोरासमोर आल्यानं रस्ता अरुंद असल्यामुळं डंपर चालकानं एसटीला साईड देण्याचा प्रयत्न केला. मात्र साईड देताना डंपरचा अंदाज चुकल्यानं वाहन थेट कमानीला जाऊन धडकलं. धडक इतकी जोरदार होती की कमानीचा मोठा भाग कोसळून पडला. घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या अपघातात डंपरचं फार मोठं नुकसान झालंय. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र कमानी ही पूर्णपणे कोसळलेली आहे. मंगेश हरिश्चंद्र भाटकर. अच्छा, हे काय घडलं का तुम्ही होतात काय? मी होतो इथे, इकडून एसटी आली, इकडून एसटी जात होती निगड्याला आणि इकडून ट्रक चिरा घेऊन इकडे दापोली इकडे येत होता. अच्छा, हा कुठला भाग आहे? हा वळणे निगडा फाटा. निगडा फाटा. आता हे काय अपघातात काय नुकसान झालं? हे नुकसान काय फक्त गाड्यांचं नुकसान झालं, बाकी मनुष्याने काय झालेलं नाही. हा, पण हे कमानी तुटली काय? कमानी तुटली. कमानी साफ जमीन दोस्त झाली. अच्छा, म्हणजे इथे कमानी होती ती तुटली. ती कुणीची चूक किंवा काय असं काय समजतंय? कुणामुळे तुटली किंवा कुणी तोडलं? डंपरवाल्यानी की एसटीवाले? दोघांची चुकी दिसते. अच्छा, त्याच्यामुळे कमानी तुटली काय? कमानीला गाडी टच झाली, हां, त्यामुळे कमानी खाली कोसळली. अच्छा, डंपरवरती. अशी एसटी कुठे जाणार होती? एसटी कुठली निगड्या फाट्यावर कुठे जाणार? पन्हाळ्याची कुठली तरी असणार. अच्छा, इथून जाते काय? हा, इकडून जाते आतून व्हायाकडून. अच्छा, आता तुम्ही इथे किती वाजता अंदाज होतात हे घडलं? 1 तासापूर्वी घडलेलं आहे. हां, म्हणजे सकाळी 9 वाजता. 9 वाजता. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. आहे.